आज तुमचं जे उपोषण सुरू आहे नेमकं काय काय मुद्दे आहेत कधीपासून चालतंय? उपोषण हा आमच्या भारत स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला स्मशानभूमी नाही आणि ती वन खात्याकडे 21 गुंठे जागा आहे पूर्वीपासूनच उतार्यात दिसती महसूल आणि वन खाते ह्यांच्या दोघांच्या गोंधळामुळं आम्हाला ती जागा मिळत नाही. तर ती मिळावी ह्यासाठी आमचं उपोषण आहे. आम्ही सगळ्यांकडे पाठपुरावा केलाय, सगळ्यांना मेल पाठवल्यात सगळीकडे. तरी आमची एकच मागणी की आम्हाला ती स्मशानभूमी ताबडतोब जागा ती उपलब्ध करून द्यावी. स्मशानभूमी मिळावी यासाठी सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं. मग ह्याच्या आधी तुम्ही काय काय पाठपुरावे केले होते? नेमकं कधीपासून तुमचा पाठपुरावा आहे? आता उपोषणाला बसलाय तुम्ही. 1 वर्षापासून आमचा पाठपुरावा आहे. आम्ही वन खात्यातल्या मॅडमला भेटलो, त्यांनी सांगितलं ही कागद करा, ती कागद करा, सगळं कागदपत्राचा फेरफार काढले, सगळे दिले त्यांना. आम्ही परत तहसीलदार मॅडमला सुद्धा पत्र दिले. तर ती महसूल म्हणते वन खात्याकडे, वन खात्या म्हणते महसूलकडे, ह्या गोंधळात हे थांबलंय सगळं काम. आता इथून पुढे तुमचं कसं? आता त्यांचा जोपर्यंत ठोस निर्णय नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आता काय तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला कोण आले होतं का? आता त्यांची 2 अधिकारी आले ती बाबा ती असं आम्ही वन विभागाला पत्र देतो ही, पण ती समोर बसल्याशिवाय हा मार्ग निघणार नाही ना. दोन्ही पण खाती लोक हे काय होतं, महसूल म्हणल पण आता एक 10-15 मिनिटापूर्वी अधिकारी आले 2 आधी, ते म्हणले की आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा करतो, पण वन खात्याचा काही रिप्लाय नाही सकाळपासून. नेमकी तुमची मागणी काय? नेमकं काय तुम्हाला? आमची मागणी फक्त आमची 21 गुंठे जे उतार्यावर जागा आहे ती ग्रामपंचायतकडून वर्ग करून आम्हाला तिथं स्मशानभूमी बांधण्यास परवानगी मिळावी. आता सध्या अंतिम कसं करतात? आता काय म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की त्या प्रेताला सुद्धा नरक्यातनं भोगायची पाळी आली. म्हणजे माणसं जर दगावल्यानंतर की कुणाच्या रानात, कुणाच्या म्हणजे वड्याच्या कडनी किंवा गावापासून 2-3 किलोमीटर लांब अशा ठिकाणी ती अंत्यविधी करावं लागतो.